तर कसे आहात तुम्ही सर्व? तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतोय मी परत. तर आज आपण डिझाईनमध्ये बघणार आहे की तुम्ही कोणकोणते फॉन्ट जास्त वापरू शकता. आणि मी पण वारंवार जास्तीत जास्त तेच फॉन्ट यूज करतो आणि मी ते तुम्हाला शेअर पण करणार आहे. परत खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते सर्व फॉन्ट भेटून जातील. तर आपण स्क्रीनवर जाऊ आणि बघूया ते कोणकोणते फॉन्ट आहेत. तर त्यामध्ये दोन फॉन्ट असतील, एक श्रीलिपी म्हणजे आपले जे श्रीदेव आहे ते असतील आणि आपले एक नॉर्मल विदाउट युनिकोडचे जे हिंद फॉन्ट आहे ते असतील. तर मी फोटोशॉप ओपन करून घेतो. तर आता तुम्हाला एवढे टाईप केलेले फॉन्ट दिसतात ते. तर ह्यामधले ना काय हिंद फॉन्ट आहेत आणि काय श्रीदेव फॉन्ट आहेत. तर तुम्हाला ओळखायचे तुम्ही बघू शकता स्क्रीनला. तर ह्यामधल्या जो सर्वात पहिला जो हा टाईप केलेला आहे आपला फॉन्ट, तर हा हिंद फॉन्ट आहे. तर तुम्ही इथं बघू शकता बोल्डमध्ये जाऊन. तर हा नाही का जास्त बोल्ड पण होतो, परत तुम्हाला नॉर्मल पाहिजे तर नॉर्मल पण आहे, अजून मीडियममध्ये पण आहे. तर मी लास्टून दुसरं आहे जे आपलं सेमी बोल्ड ते ठेवतो. आणि मी लग्नपत्रिकामध्ये जेवढे बी आपल्या पत्रिका आहेत त्यामध्ये पण वापरलेले फॉन्ट आहेत. हे बघा, आणि डिझाईन खूप भारी दिसते. माझे सगळ्या डिझाईनमध्ये ना हिंद फॉन्टच असतात आणि कधी कधी वापरला की मी श्रीदेव वापरतो. तर हा हिंद फॉन्ट आहे आणि आपला हा श्रीदेव फॉन्ट आहे. तर श्रीदेव नंबरचा फॉन्ट बघा तुम्ही किती आहे, तर 2480 नंबरचा फॉन्ट ह्या. तुम्ही जर खाली डिस्क्रिप्शनमधून सर्व फॉन्ट डाउनलोड करून इन्स्टॉल केले ना, तुम्हाला फक्त डबल क्लिक करून ना तिथं नंबर टाकायचा आहे. तर हा पण फॉन्ट बेस्ट आहे. परत अजून हा पण वाला एक फॉन्ट आहे श्रीदेवाला. तर हा पण लय भारी फॉन्ट आहे, 3566 नंबरचा फॉन्ट आहे. तर नॉर्मल मी हेच फॉन्ट यूज करतो जास्त डिझाईनमध्ये. परत हा जो फॉन्ट आहे तर हा बघा तुम्ही जर स्क्रीनला 2371 म्हणून फॉन्ट आहे. तर हा मी जास्त असं विवाहस्थळ वगैरे असतं ना तिथं टाकतो. आणि नॉर्मल हे खाली जे वापरलेले फॉन्ट आहेत तर हा 2396 हे पण नॉर्मल म्हणजे डिझाईनमध्ये ना. समजा तुम्ही जर आता मी ह्या डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता इथं जे वैभव कविता नाव टाकलं आहे हे मी बोल्डमध्ये घेतलेलं, इन्फिनिटीमध्ये घेतलेलं फॉन्ट आहे. मी तुम्हाला इथं दाखवतो. हे बघा इन्फिनिटीचा फॉन्ट आहे. पण आपलं जे नाव असतं समजा कै झालं, सौ झालं, श्री झालं, हे फॉन्ट तुम्ही ना जास्त बोल्ड नका वापरू. तर मी त्याचं जास्त बोल्ड फॉन्ट घेतला ना तर डिझाईन जरा वेगळी वाटते. त्यामुळं तुम्ही जास्त लाईटमध्ये घेत चला फॉन्ट. आता इथं मी सेमी बोल्ड घेतलेला आहे. मी इथून हा बोल्ड घेतला तरी डिझाईन चांगली वाटणार आहे. हा घेतला तरी डिझाईन चांगली वाटणार आहे, कारण आपली डिझाईन पूर्ण भरून आहे. आपली साईज पण बघू शकता तुम्ही किती. पण जेव्हा तुम्ही जर छोटी जर अशी पत्रिका बनवली विदाऊट फोटो वगैरे, तर त्यामध्ये जर जास्त बोल्ड फॉन्ट वापरले ना ते चांगले वाटत नाही. त्यामुळे ह्याच्यात पण मी लाईटच घेतलेले. परत अजून हा जो फॉन्ट आहे हा पण श्रीदेवचा फॉन्ट आहे. तर 1097 म्हणून आहे, म्हणजे 1097 वाला फॉन्ट आहे. आणि खालचा हा 5032 असा अंदाज. हा बघा 5032चा फॉन्ट आहे हा. तर तुम्हाला ना हे जे फॉन्ट मी दाखवतोय नंबर सांगतो हे तुम्हाला फक्त सर्च करायचे का 3557. परत हा एक फॉन्ट भारी असं समजताला आपण टाकू शकतो 4954चा फॉन्ट आहे. तर हे नॉर्मल फॉन्ट आहे ते जे मी तुम्हाला आत्ता दाखवले, हेच मी डिझाईनमध्ये वापरतो सगळ्या. तर मी तुम्हाला अजून एक PhD ओपन करून दाखवतो, त्यामध्ये बी तुम्हाला बघायला भेटतील मी कुठले फॉन्ट वापरले जास्त. आता ही एक PhD ओपन केलेली आहे आणि ह्या सर्व PhD फाईल आहेत ना, मी ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे, त्यात बंडल दिला आहे मी तुम्हाला सर्वांना. तर ह्या PhDमध्ये पण बघू शकता. मी डबल क्लिक करतो का हिंद फॉन्ट आहेत. परत हा कुठला फॉन्ट आहे, हा DJ फॉन्ट आहे. बाकी हा श्री गणेशाय नमाचा पण बघा तुम्ही 5032. म्हणजे जे मी वापरलेले फॉन्ट आहेत हे सर्व हिंद आणि श्रीदेवचेच वापरतो. आता ह्याच्यामध्ये पण बघा खंड बोलचा असं ना किंवा हिंदी हा पण हिंद फॉन्ट आहे. ह्याच्याच हा फक्त खंड बोलचा आहे. बघा मी लगेच फॉन्ट बघूनच सांगतो तुम्हाला. तर हे सर्व फॉन्ट आहेत ना, फक्त एक आणि हा 2 फॉन्ट सोडला ना आणि ही आपली PNGचे, बाकी सर्व फॉन्ट ना मी विदाऊट युनिकोडचे वापरतो, कारण डिझाईन खूप भारी वाटते. पर श्रीदेवचे तुम्ही जर वापरले तर हे मी तुम्हाला दाखवलेले फॉन्ट आहेत हे तुम्ही वापरू शकता डिझाईनमध्ये, कारण जास्त बोर्ड पण नाही पाहिजे डिझाईनमध्ये आपल्याला. आता समजा ह्या डिझाईनमध्ये मी जर खंड बोल्डचा फॉन्ट टाकला समजा बोल्डवाला, तर डिझाईन बघा कशी दिसणार आहे. बघू शकता तुम्ही कशी वाटते डिझाईन. कधी डिझाईनमध्ये ना जास्त असे बोल्ड फॉन्ट नाही वापरायचे. नॉर्मल तुम्ही हिंद
हिंद बोर्डचा जरी सेमी किंवा बोर्ड वापरला तरी चालते. फक्त मी तुम्हाला मागाशी सांगितले तुमचे डिझाईन जर मोठे असेल साईज किंवा तुम्हाला प्रिंट करायचे तर तुम्ही असे फॉन्ट वापरू शकता किंवा नॉर्मल आपले जे लाईट फॉन्ट असतात ते वापरू शकता. जिथं टायटल वगैरे असतो समजा ते नाव झालं, समजा नवरदेवाचं नाव, नवरीचं नाव, इथं तुम्ही मोठे नाही का म्हणजे बोर्ड फॉन्ट वापरू शकता. परत दलाल इकडं नाही का बाकीचे जे आपलं डेट झाली, नाव झालं खालचं, त्यामध्ये तुम्ही जास्त बोर्ड फॉन्ट वापरू नका, एवढंच सांगायचं आहे. आणि परत इथं तुम्हाला मी फॉन्ट पण सांगितलेले आहेत. अजून खूप फॉन्ट आहेत, मी तुम्हाला अजून दाखवतो. असे खूप फॉन्ट आहेत जे आपण डिझाईनमध्ये वापरू शकतो. आणि तुम्हाला जे श्रीदेवचे फॉन्ट पाहिजे नसेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती फॉन्ट आहेत. आणि जास्त वापरतो ना मी तेवढंच वापरतो जेवढे मी तुम्हाला आता दाखवलेले आहेत. हा एक फॉन्ट चांगला आहे, हा पण वापरतो मी कधी कधी. 49-33चा फॉन्ट हा पण वापरतो मी कधी कधी. फक्त साईज कमी करून घ्यायची म्हणजे जास्त बोर्ड वाटत नाही. हा पण फॉन्ट भारी आहे. जर असं मी कुठली डिझाईन बनवली ना, समजा सप्ताह वगैरे असला तर त्यामध्ये असले फॉन्ट वापरतो मी. किंवा असे कार्यक्रमची डिझाईन वगैरे असेल तर. आता बाकी आपले जे नॉर्मल हिंद फॉन्ट आहे ना तेच वापरतो. तर एवढंच सांगत होतं तुम्हाला. तर डिझाईनमध्ये तुम्ही हेच फॉन्ट वापरत चाला. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी ना तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.